जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। श्री समर्थ उपासना केंद्र या समूहातील सर्व साधकांना, सर्व समर्थ भक्तांना नमस्कार, सादर जय रघुवीर। सज्जन हो, राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक चरित्रातील पुरश्चरण कालखंड आपण पाहत आहोत। समर्थांच्या चरित्रातील अलौकिक असणारे 5 टप्पे, त्यातला जो दुसरा कालखंड आहे त्याच्यावरती आपलं चिंतन सुरू आहे। जांब समर्थ जन्मस्थान, त्यानंतर नाशिक टाकळी या ठिकाणी तपश्चर्येचा कालखंड। आज आपण या 4थ्या भागाकडे वळत आहोत। मागच्या 3ऱ्या भागामध्ये 3ऱ्या रविवारी आपण समर्थांचं हे पुरश्चरण किती पद्धतशीर आणि त्यांचा जो दिनक्रम आहे त्याच्यावरती आपण विचार करत करत पुढे गेलो होतो। मागच्या भागामध्ये तपश्चर्या करताना, उपासना करताना साधकाला ज्या ज्या अडचणी येतात त्याच्यावरती आपण विचार केला होता। आपल्या लक्षात असेल, नारायणाचं वयाच्या 12व्या वर्षी तपश्चर्येला प्रारंभ झाला। नंदिनी आणि गोदावरी या 2 नद्यांच्या संगमामध्ये अर्ध्या पाण्यामध्ये उभा राहून तपश्चर्येला सुरुवात झाली। आणि आता बघता बघता या तपश्चर्येच्या कालखंडातले 2 वर्ष पूर्ण होत असताना, तपश्चर्या करताना साधकाला जे जे अनुभव येतात, मनामध्ये जे जे भाव प्रकट होतात, त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा या तपश्चर्या कालखंडात आपल्याला पाहायला मिळतो। सज्जन हो, एका गावातून दुसऱ्या गावात आलेला हा मुलगा नारायण समर्थ टाकळीमध्ये जेव्हा तपश्चर्या करत होता, पाण्यामध्ये उभा राहून, तेव्हा लोकमत काय होतं, लोक त्याच्या वयाकडे बघून काय म्हणत होते, या सगळ्याचा उलगडा आपण मागच्याच भागात पाहिलेला आहे। त्याच्यावर असणारा प्रसिद्ध अभंगही, त्याचाही विचार आपण केला। आज पुढच्या भागामध्ये या तपश्चर्येचा जो कालखंडातला महत्वाचा मुद्दा आहे त्याचा आपण आज विचार करूया। तत्पूर्वी बालवयाच्या मानानं हे अत्यंत कौतुकास्पद होतं आणि ठोसरांच्या घराण्याला, पूर्व परंपरेला साजेशी असणारी ही तपश्चर्या नारायण जेव्हा करत होते समर्थ, तेव्हा लोकांना मोठं कौतुक वाटत होतं। या बाल ब्रह्मचार्याचा दिनक्रम इतका रेखीव होता की खरोखर लोकांना सुद्धा आश्चर्य वाटायचं। मोठमोठ्या तपस्व्यांनाही अनुकरण करावं अशी त्याची दिनचर्या होती। दिनचर्येमध्येतला भाग आपण पाहत आलो होतो। दिनचर्येतला पूर्ण भाग आज आपण थोडा पाहूया। प्रातःकाळी नारायण उठायचे, पंच उषटकाली नारायण जागे व्हायचे। पहाटे उठल्यानंतर शौच मुखमार्जनादी उरकून नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावर स्नान संध्या उरकायची आणि मग सूर्योदयापासून
त्याच ठिकाणी कमरे इतक्या पाण्यात उभं राहून गायत्री मंत्राचा नित्य नियमित जप समर्थ करत होते. प्रथमतः गायत्री जप करायचा आणि त्यानंतर मस्तकी सूर्य येईपर्यंत गुरूंच्याकडून मिळालेला जो मंत्र आहे, या ठिकाणी समर्थांना गुरु कोण लाभले असतील, आपण ती कथा ऐकलेली आहे. समर्थांना प्रत्यक्ष श्रीराम सद्गुरु म्हणून लाभले. राम सद्गुरूची कृपा जेणे दाखवी स्वरूपा, असं त्यांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. सद्गुरूंकडून मिळालेला जो मंत्र आहे, त्या मंत्राचा जप अर्थात श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप ते करायचे. त्यानंतर पुन्हा माध्यान्ह स्नान संध्या, त्यानंतर ब्रह्मयज्ञ करून पंचवटीस पुन्हा जायचं. त्या ठिकाणी माधुकरी मागायची. सज्जन ऐकण्यासारखा भाग आहे. माधुकरी मागून झाल्यानंतर ती जी भिक्षा आहे, समर्थ संप्रदाय हा भिक्षेतला आहे, ती भिक्षा भगवान रामप्रभूंना निवेदन केल्यानंतर त्याचे 3 भाग समर्थ करत होते. त्यातला एक भाग गाईला गोग्रास म्हणून द्यायचा, दुसरा भाग गंगेतील माशांना अर्पण करायचा आणि राहिलेला तिसरा भाग आहे, त्या तिसऱ्या भागासकट ती जी झोळी आहे, ज्या झोळीमध्ये आपण माधुकरी घेतलेली आहे, ती गंगेमध्ये बुचकळायची, बुडवायची आणि अशी वर काढल्यानंतर मग त्याचं सेवन करायचं. तुम्ही म्हणाल ते असं का करत होते? साधकाला तपश्चर्या करताना कोणत्याही रसावरती मोह ठेवून चालत नाही. आणि म्हणून एकदा का गंगेमध्ये ती माधुकरी बुचकळून काढली की सगळे जे षड्रस आहेत ते निघून जायचे आणि मग सात्विक आहार आपल्याला मिळायचा. अशा पद्धतीनं आहार सेवन व्हायचं. मग रोज 5-6 घंटे पाण्यामध्ये उभं राहिल्यानं कमरेखालचे त्यांचे अंग पांढरं पडत होतं. मासे चावा घ्यायचे. कित्येक जखमांचे वण त्यांच्या पायावर कमरेवर दिसायचे. पुरश्चरणाच्या आरंभापासून त्यांचे आचरण असं पवित्रतम आणि धगधगीत वैराग्याचं होतं. सज्जन, अशा प्रकारचा हा दिनक्रम चालू असताना आज ज्या मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा आहे, तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. बघा, वय लहान आहे, 14 वर्षाचं वय आहे आणि तपस्वी धारणा आहे. मला रामप्रभूंची उपासना करायची आहे, तपश्चर्या करायची आहे. उपासनाच्या समूहातून आपण हा विचार करत आहोत. उपासकाला कितीतरी जागृत राहावं लागतं. सज्जन हो, या ठिकाणी नारायणाच्या उपासनेचा आपण विचार करत असताना, समर्थांनी तपश्चर्या कशी केली याचा विचार करत असताना, त्यांच्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात लहानपणापासून, त्याचा विचार थोडा आपण या भागामध्ये करूया. साधारणपणे तुमची आमची सामान्य लोकांची जी कल्पना आहे, एखाद्या तपस्वी माणसाकडे पाहण्याची आपली जी कल्पना आहे ती फार वेगळी असते. काय असते आपली कल्पना? तर जो तपस्वी मनुष्य आहे, साधक आहे, आपण नेहमी त्याच्या बाह्य स्वरूपाकडे पाहतो. शीत उष्ण याचं द्वंद्व सहन करण्याची त्याच्याकडे पराकाष्ठा असते. उपवास किंवा अल्प आहार यांनी त्याचं शरीर सुकवलं जातं. शरीर रक्षणाकडे सर्वस्वी दुर्लक्ष करणारा हा साधक असतो. आणि वैराग्याचा बाह्य वेश, भगव वस्त्र वगैरे इत्यादी प्रकार म्हणजेच तपश्चर्या होय, अशी तुमची आमची सामान्य लोकांची कल्पना असते. पण सज्जन हो, हा बाह्य वेश काही मर्यादेपर्यंत साधकाला अनुकूल ठरतो, पोषक ठरतो. इथे एक प्रश्न निर्माण होतो साधकाच्या मनामध्ये, आणि तो म्हणजे बाह्य वेशाला काहीच किंमत नाही का? तर बाह्य वेशाला किंमत आहे. सुरुवातीच्या प्रारंभीच्या पातळीवर तपश्चर्या करणाऱ्याचा वेश जो आहे तो त्या पद्धतीनेच असला पाहिजे. वेशभूषा कोणती आहे त्याच्यावर अंतःकरणातलं मन तयार होतं. परंतु साधना करताना शेवटपर्यंत बाह्य वेशामध्येच अडकून राहणं
हा मात्र दोष आहे असं शास्त्रमत आहे. म्हणून समर्थांची ही दिनचर्येमध्ये बाह्यवेश त्यांचा अत्यंत सात्विक होता. बाह्य वेशामध्येच अडकून बसणं हे साधकाचं लक्षण बरोबर नाही. म्हणून या ठिकाणी समर्थांचा आपण दोन्ही अंतरंग पाहूया. समर्थांचा बहिरंग वेशभूषा, पण त्याचबरोबर समर्थांच्या तपश्चर्याचा जो अंतरंग आहे तो अंतरंग सुद्धा आपण थोडा पाहिला पाहिजे. अंतरंगामध्ये काय स्थिती आहे सज्जन हो, अत्यंत महत्वाचा विषय आजच्या भागामध्ये समर्थ माझ्याकडून वधवून घेत आहे. साधना करताना उपासकाला दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात, आणि ही साधना म्हणजेच अंतर्मुखतेकडे नेणारी साधना असली पाहिजे. बहिरंगाच्या वेशावरून ही साधना सुरू होते, आणि बहिरंगाच्या वेशावरून ही साधना सुरू झाल्यानंतर अंतरंगामध्ये मन स्थिर करण्याकडे त्या साधकाची प्रवृत्ती होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून इथेच साधकाच्या जीवनामध्ये जो धोका असतो तो धोका अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि म्हणून बहिरंग साधना आणि अंतरंग साधना, बहिरंग उपासना आणि अंतरंग उपासना याचा विचार थोडासा करणं अत्यंत आवश्यक आहे. सज्जन हो, एखाद्या तपस्व्यासारखा नुसता बाह्यवेश किंवा शारीरिक व्यापार करून तपश्चर्या कधीही फळाला जात नाही. जितकं महत्व बाह्यवेशाला आहे त्याच्याही पेक्षा जास्त महत्व अंतरंगामध्ये मन स्थिर होण्याकडे आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा विचार म्हणत असताना नारायण समर्थ रामदास स्वामी कमरे इतक्या पाण्यामध्ये उभा राहून हातामध्ये स्मरणिका घेऊन जप जेव्हा सुरू करायचे तेव्हा स्थूल देहातून पाहताना असं वाटायचं की एवढ्या लहान वयामध्ये हा मुलगा हे सगळं करतो आहे, पण याच्या अंतरंगामध्ये काय आहे. सज्जन हो, कोणत्याही माणसाची अंतरस्थिती काय आहे याला फार मोठं महत्व शास्त्रकारांनी देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून आमच्या भगवद्गीतेनेही एका श्लोकामध्ये या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. नुसताच जर साधक बाह्यवेशातच अडकत राहिला आणि अंतरंगात जर बदल नाही झाला तर मात्र त्याची साधना ही अपयशी ठरते. ज्या ध्येयाकडे अनुसरून त्याला साधना करायची आहे, नाम प्रभूंची प्राप्ती हे जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण होत नाही. लक्षात घेण्यासारखा आहे. हा विषय भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, अनेक शास्त्रीय ग्रंथांच्या बरोबर आपल्या संतांनी सुद्धा अभंगांमधून, समर्थांनी दासबोधामधून या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. कितीतरी ओव्या दासबोधामध्ये या पद्धतीच्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या समर्थांनी आचरण करून मग लिहिलेल्या आहेत. आजचा हा भाग ऐकत असताना अत्यंत बारकाईने ऐका, कारण अंतर्मुखतेच्या साधनेकडे समर्थ आज आपल्याला वळवत आहेत. आणि म्हणून 2 टप्प्यांवरती प्रवेश करत असताना सुरुवातीला बाह्यवेश हा अत्यंत आवश्यक आहे. पहा तुम्ही, आपण देवपूजेला बसलो, घरामध्ये देवपूजा करण्याकरता बसलो, तर त्यावेळेला आपल्या अंगावरती, देहावरती जो पोशाख असतो तो सोवळं असतं, धोतर असतं. ज्या वेळेला आपण धोतर किंवा सोवळं दिसून देवपूजेला बसतो त्यावेळेला आपल्या अंतरंगातल्या वृत्ती, मन हे सुद्धा पवित्र बनतं. कारण बाहेरच्या वेशभूषेचा परिणाम हळूहळू मनावर पण व्हायला लागतो. पण इथे सावध राहून जेव्हा देवपूजा आपण करायला लागतो त्यावेळेला त्या देवपूजेमध्ये मन तल्लीन होणं ही अंतरंग साधना आहे. आणि मग ही साधना कशी समर्थ करत होते
अंतरंग साधना बहिरंग साधनेच्या बाबतीत तिथे नेमका कोणता धोका आहे हे भगवद्गीतेतल्या श्लोकाच्या आधारे आपल्याला पाहता येईल. पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तर सज्जन हो, आपण पाहत होतो बहिरंग साधना आणि अंतरंग साधना, बाह्यवेश आणि अंतर्वृत्ती त्या विषयात आपण विचार करत आहोत. भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला या संदर्भामध्ये कर्म इंद्रिय या संदर्भात उपदेश करताना म्हणाले, त्याच्यावरून उपासकाची बहिरंग स्थिती अंतरस्थिंग स्थितीला किती महत्व आहे याचा उलगडा होतो. भगवान कृष्ण अर्जुनाला असं म्हणाले, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. फार महत्वाचा विषय या ठिकाणी सुरू झाला. बाह्यतः इंद्रियांचा खूप निग्रह केला. काही व्यक्ती असतात, काही साधक असतात, बाह्य दिशेने ते आपल्या इंद्रियांचा खूप काही निग्रह करतात. त्याच्यामध्ये भगवान कृष्ण सांगताना म्हणाले की कर्म इंद्रिय असा उल्लेख केलेला आहे. सज्जन, आपल्या वेदांत शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 11वं मन अशी ही व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रियामध्ये कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक येते. आपल्याला इथे कर्मेंद्रियांचा विषय पाहायचा आहे. कर्म इंद्रिय जे आहे, ज्या इंद्रियांनी कर्म केले जातात, त्याच्यामध्ये पहिलं कर्मेंद्रिय आहे वाचा. या वाचेचं काम आहे बोलणे. दुसरं कर्मेंद्रिय आहे हात. त्याचं काम आहे देणे आणि घेणे. तिसरं कर्मेंद्रिय आहे पाय. त्याचं काम आहे जाणे आणि येणे. चौथं आहे जननेंद्रिय, मूत्र आणि रती, हे याचं काम आहे. आणि 5वं कर्मेंद्रिय आहे गुद, मल विसर्जन, ही याच्याकडे व्यवस्था आहे. तेव्हा याला कर्म इंद्रिय असं म्हणतात. या ठिकाणी असं सांगितलं जातं की बाह्यतः इंद्रियांचा खूप आपण निग्रह केला, भरपूर केला बाहिरंग दिशेने, पण अंतरंगामध्ये मनात मात्र जर विषय चिंतन चालू असेल तर सज्जन हो, तो इंद्रिय निग्रह म्हणजेच नुसतं ढोंग आहे. आणि या ढोंगातून आपली आणि लोकांची फसवणूक होण्याचा मोठा धोका या ठिकाणी संभवतो. म्हणून भगवान कृष्ण आपली संत मंडळी, समर्थ काय, माऊली काय, हे सर्व एकच सांगतात की जर तुम्हाला हित साधायचं असेल तर आमचे तुकोबाराय तर एका अभंगात फार छान बोलले, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. जर हित साधायचं असेल तर दांभिक आचरण कधी होता कामा नये. म्हणजे बाह्यतः इंद्रियांचा निग्रह केला, परंतु अंतरंगामध्ये मात्र मन सतत विषयांचं चिंतन करत आहे. सज्जन हो, याच्यासाठी उदाहरण आपल्याला खूप सुंदर बोलकं आहे. बघा, रामायण कथा आपण ऐकतो, पाहतो. या रामायणामध्ये हा जो रावण आहे, या रावणाच्या मनामध्ये आमची जगन्माता सीतेविषयी अभिलाषा निर्माण झाली, काम वासना निर्माण झाली. आणि म्हणून जेणेकरून ही आपल्याला वश होईल, आपली झाली पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आणि त्यासाठी त्यांनी उपाय शोधत असताना
मारीच नावाच्या राक्षसाच्या करवी राम आणि लक्ष्मणांना दोघांनाही त्या आपल्या कुटीरामधून बाहेर काढलं. आणि जेव्हा सीता माता एकटी आहे असं जेव्हा त्यांनी बघितलं, तेव्हा या रावण महाशयांनी काय केलं असेल आपल्याला माहिती आहे. त्यांनी जो वेश धारण केला तो ऋषीमुनींचा वेश धारण केला. एक फार मोठे तपस्वी असल्याचा त्यांनी वेश धारण केला. आणि मग त्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्याने भिक्षांदेही अशी आरोळी गर्जना केली. सज्जन हो, मी ज्या विषयावर बोलत आहे तो विषय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. रावणाने तपस्वी वेश धारण केला. दाढी, जटा, अंगावर पोशाख सुद्धा बाह्य वेश तपस्व्याचा होता. गळ्यामध्ये माळा होत्या, सगळं होतं. पण विचार करा, अंतरंगामध्ये मनामध्ये कोणता विचार होता? तर बस काम वासना. आणि म्हणून म्हणतात की बाह्यतः तुम्ही कितीही इंद्रियांचा निग्रह केला, पण मनात जर विषय चिंतन असेल तर ती तपश्चर्या उपयोगी होत नाही. आमच्या समर्थांची सुंदर ओवी दासबोधामधली मला या ठिकाणी स्मरण होते आहे. समर्थ स्मरण करून देतात, नाहीतर हे माझ्या बुद्धीचं काम नाही. सज्जन हो, समर्थ आठवून देतात आणि त्याप्रमाणेच मी बोलतो. क्षेत्रसज्जन गडावरून त्यांच्या जवळ बसून मी बोलतो आहे. समर्थ दासबोधामध्ये इतकी सुंदर ओवी देतात. श्रीराम समर्थ श्रीराम, अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. समर्थ स्पष्ट उल्लेख करतात. या संपूर्ण लीलेमध्ये तरतात कोण? तर ज्यांची अंतरनिष्ठा स्थिर आहे. रामाच्या चरणावर ज्यांची अंतरनिष्ठा स्थिर आहे, कृष्णाच्या चरणावर ज्यांची अंतरनिष्ठा स्थिर आहे, सद्गुरूंच्या चरणावर ज्यांचा विश्वास आहे. आणि हे सगळं आतमधून म्हणजेच मनामधून तेवढेच फक्त तरतात. आणि या उलट समर्थ म्हणतात, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले. बाहेरच्या बाजूला वेगळी निष्ठा दाखवतात आणि आतून मात्र जे भ्रष्ट झाले आहेत मनामधून, ते मात्र या भवसागरामध्ये बुडल्याशिवाय राहत नाही. आणि हे बुडण्याची जी प्रक्रिया आहे ती समर्थ या ओवीमधून स्पष्ट सांगतात. बाह्याकारे भरंगळले. बाह्य आकार, बाहेरचा जो आकार त्यांनी धारण केलेला आहे, बाहेरचा जो वेशभूषेतला दांभिकपणा धारण केलेला आहे, आणि लोक आचार धारण करून हा साधक स्वतःला साधक बनवून घेतो, पण तो कधीही यशस्वी होत नाही आणि त्याचं जीवन संपूर्ण भ्रष्ट होऊन जातं. समर्थांना याविषयी खंत आहे. म्हणून ते म्हणतात, साधना करताना, उपासना करताना आपलं जे मन आहे ते मन मात्र भगवंताच्या चरणावर लीन राहू द्या. क्षणभर बाहेरचा वेश बदलला तरी चालेल, पण अंतरनिष्ठ तितुके तरले. अशी साधना करा की आपलं मन आतमध्ये रामाच्या चरणावर निष्ठावंत राहिलं पाहिजे. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होवो निपाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. 205 श्लोकांमधून समर्थ सातत्यानं मनाला हेच आळवतात. म्हणा, अरे सज्जन म्हणा, तू सज्जन आहेस, तुला माझी प्रार्थना आहे, फक्त रामाच्या चरणी राहा. राघवी मन तल्लीन झाले. सज्जन हो, म्हणून अंतरंग साधना आणि बहिरंग साधना अत्यंत महत्वाची ठरते. आमचे बालनारायण समर्थ पाण्यामध्ये उभा राहून अंतरंग साधनेमध्ये स्थिर होत होते. सज्जन हो, याचं एकच कारण होतं, त्यांची असणारी आपल्या सद्गुरूंच्यावर, रामप्रभूंच्या चरणावर एक निष्ठा, श्रद्धा, निश्चल श्रद्धा. आणि म्हणून
पुढच्या भागामध्ये आपण हा मुद्दा पाहत असताना लक्षात येतो, जो तपस्वी आहे, तपश्चर्या करणारा जो आहे, त्याचं जे अंतरंग मन आहे, मन हा विषय सूक्ष्म देहामध्ये येतो. 4 प्रकारचे देह आहेत. एक स्थूल आहे, दुसरं सूक्ष्म आहे, तिसरा कारण देह आहे, चौथा महाकारण देह आहे. याच्यामध्ये आपण स्थूल देहामध्ये पंचभौतिक जो देह आहे तो स्थूल देह आहे. आणि या देहामधून आपल्या सगळ्या साधना दिसताना बाहेरून दिसतात, पण आतमध्ये साधना करून तल्लीन होणार जर कोणतं इंद्रिय असेल तर ते फक्त मन, मन आणि मन. म्हणून लक्षात ठेवण्यासारखं आहे, तपस्वी जो असतो, उपासना करणारा जो असतो, त्याचं मन कुठे स्थिर राहायला पाहिजे साधना करताना. या मुद्द्यावरून आपण पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या भागात वळणार आहोत. या मुद्द्याचा विचार लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे मग पुढच्या रविवारचा भाग आपल्याला लक्षात यायला वेळ लागणार नाही. जो तपस्वी आहे त्याचं मन कुठे स्थिर असायला पाहिजे, तर त्याचं मन आपलं जे आराध्य दैवत आहे, आपलं जे उपास्य दैवत आहे, जी मूर्ती आपली उपास्य दैवतीची आहे, त्या मूर्तीच्या ध्यानामध्ये स्थिर असणं आवश्यक आहे. किंवा आत्मानुसंधान याच्यामध्ये तरी स्थिर असलं पाहिजे. 2 गोष्टी शास्त्रकार वर्णन करतात. या ठिकाणी सज्जनो, एक महत्वाचा विषय पुन्हा सुरू होतो. उपासना करणारा जो उपासक आहे, त्या उपासकाची दृष्टी ही कुठे असली पाहिजे उपासना करताना, तर ती दृष्टी मन हो राम रंगी रंगले, मन हो राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले, राम रंगी रंगले. अशा प्रकारे हे मन सगुण मूर्ती म्हणजेच आपलं जे उपास्य दैवत आहे, इथे समर्थांचं उपास्य दैवत आराध्य एकच आहे, ते म्हणजे भगवान श्रीराम. श्री रामचंद्रांच्या चरणावर त्यांनी आपलं मन अवलंबित ठेवलेलं आहे. आणि आत्म्याचं अनुसंधान या 2 ठिकाणी जर मन गुंगलं गेलं, फार सुंदर शब्द शास्त्रकारांनी दिला, आमच्या संतांनी दिला, की मन रंगलं पाहिजे. अगोदर रमलं पाहिजे. रमणे आणि रंगणे या 2 शब्दांचा विचार करा. सुरुवातीला आपल्याला कथा ऐकताना आपलं मन रमतं कीर्तनामध्ये, पण ते नुसतं रमवून चालणार नाही, तर ते पुढे रंगलं पाहिजे. समर्थांचं मन रंगत रंगत पुढे निघालं होतं. जन ते इतकं रंगलं पाहिजे, इतकं रंगलं पाहिजे, गुंगलं पाहिजे. किती गुंगलं पाहिजे, तर अन्य सर्व गोष्टींचा विसर पडला पाहिजे. इथे सुद्धा एक बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे. इतर गोष्टींचा विसर पडावा, याच्यामध्ये हा विसर आपोआप पडणं आवश्यक आहे. विसर पडल्यासारखं दाखवणं हा भाग वेगळा. आणि जेव्हा मन तल्लीन होतं, त्या क्षणी आपोआप या गोष्टी घडतात. राघवी मन तल्लीन झाले, आपे आप निराले, आपे आप विराले. आपोआप ते मन इतर गोष्टीतून बरोबर बाहेर पडतं. आज अनेक साधकांच्या मनामध्ये या गोष्टींचं काहूर आहे, मनाची चंचलता आहे. साधनेला बसल्यानंतर, उपासनेला बसल्यानंतर अनेक साधकांच्या मनासमोर हा प्रश्न आहे की ध्यानाला डोळे बंद केले की ध्यानामध्ये अनेक विचार सुरू होतात. सज्जन होत, त्याचे काय कारण असावं? त्याचे नेमकं तरी काय कारण आहे? तर मनाची चंचलता हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि म्हणून साधकांनी या गोष्टी लक्षात घेत असताना समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्येही याचा उलगडा केला.
तोही उलगडा आपण पाहणार आहोत. आमचे समर्थ बालनारायण, अशी त्यांची तपश्चर्या नंदिनी आणि गोदावरी या नद्यांच्या पाण्यामध्ये उभा राहून चालू आहे. त्यांच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये कितीतरी चिंतन सुरू आहे. रस्त्याने जाणारे लोक पाहतायत, काही ना काहीतरी विचारतायत, आणि त्यावेळेला त्यांच्या मनातून काही भाव प्रकट होतात. जोपर्यंत साधकाचं मन साधनेमध्ये तल्लीन असतं, आपल्या उपास्य देवतेशी तल्लीन असतं. सज्जन हो, जाता जाता तुम्हाला आज एक त्रिपुटीचा उल्लेख करून सांगतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्रिपुटींचा उल्लेख आहे. ही जी उपासना आपण करतो, या उपासनेमध्ये 3 गोष्टी येतात. पहिलं आहे उपास्य दैवत, या ठिकाणी श्रीराम. दुसरा आहे उपासक, जो उपासना करणार आहे तो उपासक. आणि तिसरी गोष्ट आहे उपासना. थोडक्यात एका वाक्यात जर सांगायचं झालं तर उपासक उपास्य देवतेकडे पाहत पाहत जेव्हा नामजप घेतो, ध्यान करतो, तेव्हा तो उपास्य दैवतामध्ये जेव्हा तल्लीन होतो, त्यावेळेला त्याची उपासना पूर्ण होते. ध्यानात सुद्धा ध्याता ध्येयाशी जेव्हा एकरूप होतो, तेव्हा ध्यान पूर्ण होतं. दर्शन करताना द्रष्टा दृश्याशी जेव्हा एकरूप होतो, तेव्हा दर्शन पूर्ण होतं. अशा सगळ्या त्रिपुटी आहेत. संत मंडळींनी या सगळ्या त्रिपुटी शेवटी अनुभवल्या आणि सांडल्या. सांडली त्रिपुटी दीप उजळले घटी, तुका आकाशा एवढा, असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे सज्जन हो, अशा पद्धतीने ही उपासना जर चालू राहिली तर निश्चितपणे तुम्हा आम्हाला सुद्धा याची थोर अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आमचे नारायण समर्थ आता एकरूप होत चालले, आणि एकरूप जेव्हा साधक होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काय भाव प्रकट होतात, कोणते कोणते भावना निर्माण होतात, त्याचा विचार आपण करूया पुढच्या भागामध्ये. मी सुरेश व सोन्ना रामदासी क्षेत्र सज्जनगडावरून समर्थांच्या कृपाशीर्वादानं आपल्याशी संवाद साधतो आहे. आजचं घडलेलं चिंतन त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, उपासना केंद्र समूहातील सर्व साधकांना, समूह चालकांना, ऍडमिन या सर्वांना, आमचे लेखक, स्तंभ लिहिणारे त्या सर्वांना मी वंदन करतो आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.